मैं रोशनी सिंह, समाचार नए न्यूज में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे, आप सभी का में स्वागत है। अब इस वक्त मौजूद है मुंबई के प्रसिद्ध रसिका थिएटर में। हम इस वक्त मौजूद है जहां पर दो वेब सीरीज़ जो जल्द ही यूट्यूब चैनल पर लॉन्च होगी, ऐसी दो वेब सीरीज़ का यहाँ पर पोस्टर का अनावरण है। सामने ऊपर देख पा रहे होंगे, राजे पुनः जन्मस यावे, इस तरह का एक वेब सीरीज है जो यूट्यूब पर जल्द ही उसी कड़ी में आबानी रंगवलेली दुनिया है, इस तरह के दो वेब सीरीज का अनावरण यानी पोस्टर का अनावरण यहाँ पर है। हम बात करेंगे उसके जो दिग्दर्शक है आबा पेंडेकर से, ऐसे मौके पर क्या भावना होगी। राजे पुनः जन्म से आने वाला यानी इस तरह की फिल्में अब अक्सर देखते रहते हैं, अक्सर थिएटरों में भी देखते रहते हैं, कई सीरियल्स भी चलाए जा रहे हैं, लेकिन इस फिल्म में ऐसा क्या खास है कि फिर से आपको छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर आधारित फिल्में बनानी पड़ी। शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि आज काळाची गरज आहे की महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची। बरं, तेच होत नाही आहे आणि आजची जी पिढी थोडीशी वाया जाते, त्या पिढीला महाराज जेवढे कळायला पाहिजेत, अफाट नाहीत, निदान एवढे तरी कळले पाहिजेत, म्हणजे त्यांचं जे वाया जाणारं लाईफ आहे ते लाईनवर रुटीनवर येईल, याचा प्रयत्न मी ह्या माध्यमातून करणार आहे। राजे पुन्हा जन्मास यावे। तो इस फिल्म के माध्यम से क्या संदेशा देना चाहते हैं समाज में? हाँ, आता छोटासा क्या है, लोग इसको देखें इस फिल्म में। आज महाराष्ट्रातून मुंबईतून कितीतरी मुलं आणि मुली गायब होत आहेत, कुठे जात आहेत, काय त्याचं पुढे काय होतं त्यांचं कोणी त्याचा विचार करत नाही आहे। पण जर हीच गोष्ट जर तेव्हा झाली असती तर राजांनी काय केलं असतं। आज वाया जाणारी पिढी, सर मला वाटतं मी सुद्धा ना काही अशी पिढी एकत्र बांधून ठेवली आणि ती बांधलेली पिढी आज ह्या कलाक्षेत्राला जॉईन झाली। तशीच ह्या माध्यमातून राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे ह्या माध्यमातून मी ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। दुसरी गोष्ट, आबा आणि आबांनी रंगवलेली पात्र मला नेहमी छळतात, म्हणजे मीच आबा पेडणेकर आणि मीच रंगवलेली पात्र, आणि तीच मला कधी कधी रात्री येऊन उठवतात, अरे माझं काय केलंस, मला एवढासा थ्रो दिला सोडून दिलास नाही, माझा ओरा मोठा आहे, मला मोठा रोल पाहिजे, कॅनव्हासवर दिसायचं आहे, आणि म्हणून हे रंगवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि त्यासाठी भाऊंचे आशीर्वाद सोबत आहेतच, आणि ही जी टीम आहे, जसं मला रवी म्हणाला, आबा इथे एक पिक्चर होऊ शकतो, खरंच पिक्चर घडू शकतो, होऊ शकतो, आणि ते आम्ही करून दाखवणार आहोत। म्हणजे एक आहे आबा आणि आबांनी रंगवलेले पात्र, दुसरं आहे राजे पुन्हा जन्मास यावे। तर या पोस्टर बद्दल तुम्हाला काय बोलायचं? या पोस्टर बद्दल असं म्हणेन की आता इथून प्रेक्षकांची उत्सुकता आणली जाणार आहे, कारण खूप लवकरच रसिका सिनेव्हिजनच्या युट्यूब चॅनलवर आबा आणि आबांनी रंगवलेली पात्र ही एक व्हर्टिकल सिरीज लॉन्च होणार आहे, ज्यात रसिका थिएटर्सचे संस्थापक श्री आबा पेडणेकर सर यांनी स्वतः आता आजवर जी पात्र रंगवली आणि त्यांच्या नाटकातून आणि इतर माध्यमांतून कलाकारांकडून त्यांनी जी पात्र रंगवून घेतली, ते काम करून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात आम्ही ओळख करून देणार आहोत। काही मजेशीर गोष्टी, काही धमाल किस्से तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत या व्हर्टिकल्सच्या माध्यमातून। आणि दुसरं म्हणजे राजे पुन्हा जन्मास यावे, हा एक ड्रीम प्रोजेक्ट आबांचा असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यात आम्ही सगळे कलाकार सहभागी असणार आहोत, तर ते आमचं खरंच भाग्य आहे। आजच्या तारखेला, आजच्या घडीला आपल्या राज्याला, आपल्या देशाला आणि एकूणच संपूर्ण जगाला शिवाजी महाराजांची नीती ही अवलंबण्याची खरंच खूप गरज आहे। त्यांनी ज्या प्रकारे आपलं साम्राज्य, आपलं स्वराज्य, त्यांनी साम्राज्य कधीच म्हटलं नाही, त्यांनी स्वराज्य म्हटलं, आणि ते स्वराज्य ज्या पद्धतीने टिकवून ठेवलं, ज्या पद्धतीने त्याचा विस्तार केला, तर त्यांच्या त्या संपूर्ण नीतीची, त्यांच्या रणनीतीची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या संस्कारांची आजच्या आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला, आपल्या जगाला आणि एकूणच आजच्या या पिढीला खूप गरज आहे। आणि त्या
त्याच संदर्भातले काही संदेश आपण आपल्या ह्या वेब सिरीज मधनं देणार आहोत. राजे पुन्हा जन्मास यावे, कारण प्रत्येकाच्या मनातली ती एक सुप्त इच्छा आहे. आधी आपण म्हणायचो की शिवाजी जन्मावा शेजाऱ्यांच्या घरात, पण आता तसं नाहीये. आता प्रत्येकाने ह्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की आपल्या घरात जन्माला आलेलं प्रत्येक बाळ हे शिवाजी असावं, जिजाऊ असावी. आणि शिवाय माझा फेवरेट प्रोजेक्ट, कारण ह्या पोस्टरचं लॉन्चिंग जे आपण केलेलं आहे, बाबाचा महादेव, ही शॉर्ट फिल्म रसिका सिनेव्हिजनच्या युट्यूब चॅनलवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सुद्धा एक अत्यंत सुंदर असा संदेश आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हाला नक्कीच ती शॉर्ट फिल्म खूप आवडेल. आम्ही सर्व कलाकारांनी, सर्व तंत्रज्ञांनी आबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शुभा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने खूपच मेहनत घेतलेली आहे आणि मेहनतीने हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि त्यातला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर नक्की तुम्ही ही सिरीज बघा, ही शॉर्ट फिल्म बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडल्यास ती लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर ऍज अ डीओपी म्हणून शिवाजी सारखे तुम्ही काय म्हणाल? मी ॲज अ डीओपी या प्रोजेक्ट बद्दल करतोय. मला खूप अभिमान वाटतोय स्वतःचा की आबा पेडणेकरांसोबत मी गेले 5 वर्ष झालं काम करतोय. काम करताना असं वाटत नाही की यार कुठलं बर्डन आहे, काय आहे. एकदम फ्री माइंड काम करायला मिळतं. आणि जसं मी फ्रेम वगैरे, अँगल वगैरे लावतो, आबा बोलतात की खूप छान, खूप छान. तर अजून जोश होतो काम करण्याचा. मला मी खुश आहे की या प्रोजेक्टमध्ये मी ॲज अ डीओपी करतोय. आणि सेकंड आहे आबा आणि आबांनी रंगवलेले पात्र. या वेब सिरीज मध्ये त्यांनी जे आतापर्यंत जे घडवलेले पात्र आहेत ते 1 बाय 1 ते दाखवण्यात येणार आहेत. म्हणजे खूप लांब ही सिरीज चालणार आहे. खूप खुश आहे मी. धन्यवाद. आबा आणि आबांनी रंगवलेली पात्र हा जो एक कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आबा रसिका सिनेव्हिजनच्या अंडर आणत आहेत. आणि त्यामध्ये माझ्यासारखेच माझे सहकारी, म्हणजे सहकलाकार आहेत बरेच, जे जेव्हापासून आबांनी सुरुवात केली त्या दिवसापासून आतापर्यंत जे त्यांनी कॅरेक्टर लिहिलेत, त्यांच्या लेखणीतून त्यांनी ज्यांना जन्म दिला नाटकांसाठी आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी. तर आता सध्या जे सोशल मीडियाचं फॅड सगळीकडे चालू आहे, सोशल मीडिया सगळीकडे बूम आहे आणि OTT प्लॅटफॉर्म, डिजिटल प्लॅटफॉर्म जे नवीन उदयास आलेला आहे, त्याचा पण म्हणजे सुरुवातीपासून आम्हाला थिएटर केलंय, नाट्यगृहातून आणि लाईव्ह स्टेज वरून आपण पाहिलेलं आहे त्यांना. तर आता हे डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे त्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती सुद्धा एक प्रकारे बूम एंट्री करायची, म्हणजे त्याचाही त्या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा त्या सर्व कलाकारांना आबांना नव्याने आणायचं, ही त्यांची कन्सेप्ट आहे. हेच त्यांनी माझ्याशी डिस्कस केलं आणि म्हणून हे आबा आणि आबांनी रंगवलेलं पात्र ही कन्सेप्ट त्यांनी सर्वप्रथम घेतली की मी आतापर्यंत गेलेले माझे जेवढे कलाकार आहेत त्यांना मी माझ्या कसं आणलं, काय केलं, ही त्यांची यामागची कल्पना आहे. आणि ते कलाकार लोकांपर्यंत पोहोचले, जे यशस्वी झाले, सक्सेस झाले, त्यांची स्टोरी आणि त्यांच्यासोबत आबांनी त्यांच्यावरती कसं कार्य, म्हणजे काय काम केलं, कशा प्रकारे ते असे छोटे मोठे असे मस्त छान छान गोष्टी असतील ते या आबा आणि आबांनी रंगवलेल्या पात्रांच्या सिरीज मधून आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं मी येईन राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे. तर राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे ही आत्ताची नाही, तर मला वाटतं बरेच वर्ष झाली. खरंच महाराज गेल्यानंतर पासूनचीच आहे ही लीड आणि ती आता प्रकर्षाने जाणवत आहे. आणि त्याच माध्यमात, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणार. कारण रयतेचा राजा शिवबा, अशी ऐतिहासिक नाटकं आबांनी लिहिली आहेत आणि दरवर्षी जसे प्रोग्राम करतात, दिवाळी पहाट वगैरे, त्याच्यामधून अनेक कल्पना त्यांनी मांडल्या. त्यात बा आणि रयतेचा राजा शिवबा ही ऐतिहासिक आणि त्याच्यातून खुलून आलेलं बरेचसे असे म्हणजे ऐतिहासिक आणि महाराजांच्या वेळचे, महाराजांच्याच
महाराजांवरती आणि ऐतिहासिक गोष्टींवरती इतिहासावरती अनुसरून बरेचसे कॅरेक्टर आणि नाटकं आणि काही स्क्रिप्ट त्यांनी लिहिल्या. तर त्याच्यातच राजांचं एक जी पॉवर आहे ती पॉवर या डिजिटल सोशल मीडियाच्या माध्यमातून आबांनी विचार केला की मी लोकांसमोर आणीन आणि त्यामध्ये जे सोशल कॉजेस आहेत छोटे छोटे ज्यांची प्रत्येक इंडिव्हिज्युअलने म्हणजे आपण ऍज अ भारतीय म्हणा सर्वप्रथम, त्यानंतर मी म्हणेन महाराष्ट्रीयन म्हणा राज्यासाठी म्हणजे देशासाठी सर्वप्रथम, त्यानंतर राज्यासाठी आणि त्यानंतर स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि इंडिव्हिज्युअली स्वतःसाठी म्हणजे आपण जे लिव्हिंग लाईफ जगतो, आपण जे रोजच्या जीवनामध्ये जसं वागतो तर त्या गोष्टी प्रकर्षाने म्हणजे मला माझं स्वतःचं कर्तव्य काय आहे हे या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असेल आबांचा. आणि त्यात महाराजांचा सगळीकडे वावर तुम्हाला म्हणजे महाराजांचे विचार, महाराजांच्या गोष्टी एक चाबूक असेल किंवा ती तलवार असेल किंवा ते विचार असतील जेणे लोकांना एज्युकेट करणं आणि पुन्हा रिमाइंड करणं या गोष्टींबद्दल की आपण काय आहोत, आपला इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे आणि आपण कशा प्रकारे जगायचं हा थॉट त्या मागे. नमस्कार, मी लव क्षीरसागर मुक्ताई फाउंडेशन सांस्कृतिक आणि कल्चरल विभागासाठी मी बरेच इव्हेंट्स करतो. आबा माझे बऱ्यापैकी चांगले मित्र आहेत. बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री आहे. खूप हार्डवर्कर, प्रामाणिक आणि माणूस पण जपणारी व्यक्ती आहे. तर त्यांचं आबा आणि आबांनी रंगवलेली पात्र ही वेब सिरीज आणि राजे पुन्हा जन्मास आले अशा दोन्ही वेब सिरीजचा आज अनावरण होता. त्या अनावरण सोहळ्यात त्यांनी मला बोलावलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सुद्धा. आणि आबांचा मी बऱ्याच वेळा नाटकं पाहिलेली आहेत. अतिशय उत्तम कलाकृती असते, खूप छान विषय असतात. त्यांचे गुण, विशेष विचार हे सामाजिक जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांची जी तळमळ असते ती नेहमी दिसून येते. याही वेळी राजे पुन्हा जन्मास आले या वेब सिरीज मधून तुम्हाला पाहता येईल. ती नक्की तुम्ही आवर्जून पहा. आणि आबांनी रंगवलेली पात्र, त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यांचे कलाकार मित्र, ते आतापर्यंत त्यांना भेटलेले एक एक व्यक्ती, त्यांचे विचार, अनुभव वेगवेगळ्या प्रसंगांतून त्यांनी या वेब सिरीज मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तो मला पाहण्याची खूप उत्सुकता आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून पहा आणि त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, फॉलो करा असं मी म्हणेन. आणि खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.